मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता। जरांगेंकडून मुदतवाढीसाठी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती मुदत। शिंदे समिती आणि मनोज जरांगेंमध्ये 40 मिनिटं चर्चा। हैदराबाद आणि सातारा गॅझेटप्रमाणे नोंदी असणाऱ्यांना उद्यापासून प्रमाणपत्र द्या, तुम्हाला 1 तासही देणार नाही। मनोज जरांगे आंदोलनावर ठाम। हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वतः मान्यता। जरांगेंच्या भेटीनंतर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंची माहिती। तर काही मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करणार असल्याची माहिती। मराठवाड्यामधील संपूर्ण मराठा समाज कुणबीच आहे, यावर कुठलीही तडजोड नाही। मराठवाड्यामधला मराठा सरसकट कुणबी असल्याचे आदेश देण्याची जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी। मनोज जरांगेंच्या भेटीनंतर शिंदे समिती आणि मराठा उपसमितीची एकत्र बैठक। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर बैठक। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी। जरांगेंच्या मागणीला बळी पडून निर्णय नको। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह मंगेश ससाणेंचं सरकारला आवाहन। आझाद मैदानापर्यंत लोकलनं फुकट प्रवास करा। मनोज जरांगेंचा मराठा आंदोलकांना सल्ला। वानखेडे स्टेडियम मराठा आंदोलकांसाठी खुलं करा, जरांगेंची मागणी। पोलिसांनी माझ्या पोरांना त्रास द्यायचा नाही, विनाकारण त्रास देऊ नका, नाहीतर महाराष्ट्र बंद पाडेन, मनोज जरांगेंचा इशारा। आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय, मराठा आणि कुणबी एकच, सरकारनं मागण्यांची अंमलबजावणी करावी, मनोज जरांगेंची मागणी। ओबीसी आरक्षण काढून आम्हाला द्या असं म्हणत नाही, कुणीही संभ्रम निर्माण करून राज्य अस्थिर करू नये, मनोज जरांगेंचं आवाहन। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील। जरांगे परत का आले याचंही उत्तर शिंदेच देऊ शकतात। राज ठाकरेंचा नेमका रोख कुणाकडे, चर्चा सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांची भेट घेतली। शिंदे आणि शहांमध्ये तासभर बैठक झाल्याची माहिती। मराठा आरक्षणासह पालिका निवडणुकांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती।